1 जून पासून सुरू करण्यात आलेल्या आंतरजाल या उपकरणा अंतर्गत आज चौथं पुष्प या ठिकाणी गुंफण्यात येणार आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवरती रात्रभर लाईट नसल्याने काही शिक्षक बांधवांना आज आपल्या मीटिंगला हजर राहता येत नाही. तरी त्यांच्यासाठी आपण स्क्रीन रेकॉर्ड करणारच आहोत. या सगळ्या संकटावरती मात करून अगदी आपल्या काही शिक्षकांचे फोन आले, की रात्री लाईट नसल्या कारणाने आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये मोबाईल चार्जिंगला दिला, पण आम्ही मोबाईल चार्जिंग करून घेतला. तर मला वाटतं हीच आपल्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने यशस्वीता आहे. पुन्हा एकदा सर्व शिक्षक अध्यापकांचं मी अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि परिचय करून देण्याची जबाबदारी आदरणीय साळे मॅडम यांच्याकडे आहे. मी साळे मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी परिचय करून द्यावा. साळे मॅडम, आपला माईक चालू करून बोला मॅडम. साळे मॅडम, माईक तुमचं बंद आहे, माईक चालू करा. हॅलो, नमस्कार बंधू भगिनींनो. जून 2020 पासून अहमदनगर जिल्हा अध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना आंतरजाल उपक्रमाअंतर्गत मराठी विषय ज्ञानप्राप्ती करून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापूर्वी आपण मान्यवरांचे विचार ऐकलेले आहेत व या उपक्रमात सहभागी होण्याची ओढ आता प्रत्येकामध्ये निर्माण झाली आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुंबे सर, खेमनर सर, घेवारे सर, शेवाळे सर तसेच राहुरी तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष डोंगरे सर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. आज मी अहमदनगर मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित आंतरजाल उपक्रमातील चौथे पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सौ वैशाली आडमुठे मॅडम यांचा परिचय आपणास करून देत आहे. आजच्या आपल्या प्रमुख मार्गदर्शिका आहेत सौ वैशाली आडमुठे मॅडम. या यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर, सांगली या ठिकाणी 15 वर्ष मराठी विषयाचे अध्यापन करत आहेत. सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने गुणवंत मराठी शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मराठी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन हे खास त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांना समजून त्यांच्या भावनिक पातळीवर जाऊन शिकवण्याची शैली त्यांनी जोपासलेली आहे. अनेक तालुका व जिल्हा पातळीवर विविध प्रशिक्षणांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मराठी साहित्याचा व्यासंग त्यांना आहे. रसिक आहेतच, पण त्याचबरोबर मुलांमध्ये वाचन संस्कार वाढविण्यासाठी मॅडम विशेष प्रयत्न करतात. शिक्षण हा एक संस्कार आहे, तर शिक्षक हा त्या संस्काराचा शिल्पकार असतो, कारण तो मातीचा गोळा म्हणजेच विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत असतो. आपल्या मृदू व गोड वाणीनं सकाळच्या या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या मनात ज्ञानाचा सुगंध दरवळण्यासाठी येत आहेत आजच्या आपल्या मार्गदर्शिका व व्याख्याता सौ आडमुठे मॅडम. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. हो, करूयात करा. हा, सर्वांना प्रथम नमस्कार. सुमणे होऊन गळून पडावं प्रभूच्या पदकमलाशी, देह जिजावा अखंडित हा ज्ञानदान साधनेशी. ही एकच तळमळ आपण मनात ठेवून विद्यार्थी शिल्प घडवण्यासाठी आपण सतत अविरत प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक आणि बंधू भगिनींना माझा पहिल्यांदा मी आदरपूर्वक नमस्कार करते. कारण आत्ताच डोंगरे सरांनी सांगितलं की विजांचा कडकडाट, वादळ वारं, मोबाईल चार्जिंग नव्हतं, पण जिथं लाईट आहे तिथं जाऊन का होईना त्यांनी मोबाईल चार्जिंग करून आणले. ही तळमळ, ही धडपड आपल्या प्रत्येकांच्या मध्ये मला गेल्या कित्येक महिन्यापासून मला पाहायला मिळते. प्रथमतः मी आदरणीय सुंबे सर किंवा डोंगरे सर या सरांना धन्यवाद देते की अहमदनगर मराठी अध्यापक संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या आंतरजाल उपक्रमामध्ये आम्हा सांगलीकरांना सुद्धा त्यांनी सहभाग करून घेतलं. त्यामुळे सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते आणि आपल्या कार्यासाठी किंवा या उपक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. आता पहा की आज आपण पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा घटक आपण पाहणार आहोत. या घटकामध्ये आपल्याला माहित आहे की पाठ्यपुस्तकामध्ये 3 पाठ आणि 1 कविता असं एकूण 4 पाठांचा समावेश आहे. मग त्याच्यामध्ये बालसाहित्यिका गिरिजा कीर आहेत, मनक्या पेरेन लागा कवी वीरा राठोड यांची कविता आहे,
वीरांगणा आहे आणि चौथं जे आहे ते म्हणजे काय तर व्युत्पत्ती कोश पैकी आज आपण व्युत्पत्ती कोश या पाठांवर चर्चा करणार आहोत. तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की स्थूल वाचन या घटकावर कोणतेही सूक्ष्म प्रश्न किंवा आकलन कृती असू दे किंवा शब्दांचे अर्थ वाक्यप्रचार अशी कृती विचारली जाणार नाही, तर साधारणपणे दीर्घोत्तरी म्हणा किंवा सविस्तर प्रश्न की जे विद्यार्थ्यांच्या स्वमताला किंवा अभिव्यक्तीला वाव देतील अशाच प्रकारचे प्रश्न या पाठांवर 6 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. आता आपण सुरुवातीला मला वाटते कृती आराखडा वगैरे बघितलंय, तर स्थूल वाचनामध्ये कौशल्यावर आधारित मध्यम स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. 4 पैकी 3 पाठांवरती कृती विचारली जाते. 3 पैकी आपल्याला कोणतीही 2 कृती आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचे आहे तर सोडवायची आहे. आता आपण काय करायचं आहे की व्युत्पत्ती कोशाला आपण काय करायचे आहे तर सुरुवात करायची आहे. आता व्युत्पत्ती कोश या पाठामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर या व्युत्पत्ती कोशाचे काही भाग आपल्याला इथं पाहायला मिळतात की त्या भागांच्या नुसार आपण काय करूया इथं चर्चा करूया. तर व्युत्पत्ती कोशामध्ये सर्वप्रथम आपण व्युत्पत्ती कोश म्हणजे काय किंवा व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप, व्युत्पत्ती कोशाची गरज आणि महत्व, व्युत्पत्ती कोशाचं कार्य, व्युत्पत्ती कोशाची निर्मिती, त्याचा ठराव, जबाबदारी, अर्थसहाय्य, त्याचं प्रकाशन, शिवाय या पाठांवर विचारली जाणारी कृती किंवा उपक्रम कोणते आपण याच्यावरती राबवू शकतो आपण एक शिक्षक या नात्यानं, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता पहा की म्हटलेलं आहे की माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही जिंकेल पैजा अशा शब्दांमध्ये ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचं कौतुक केलं. खरंच जर ह्या मराठी भाषेची समृद्धी, त्याची श्रीमंती, त्याचं वैभव किंवा मराठी भाषेची गंमत जर पाहिजे असेल तर खऱ्या अर्थानं आपण व्युत्पत्ती कोश हा हाताळणं गरजेचं आहे. या व्युत्पत्ती कोशाच्या पाठाशी संबंधित आपण मला वाटते निलिमा गुंडींचा बोलतो मराठी हा पाठ आहे बघा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली त्याचा प्रयोग त्यांनी मांडण्याचा प्रयत्न या पाठांमधून केलेला आहे, किंवा मराठी भाषेचं वैभव स्वतःने दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आता पहा की दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा आपण अनेक शब्द बोलत असतो, वाचत असतो, लिहित असतो, तेव्हा हे करत असताना पहा की आपल्याला काही शब्द आपले लक्ष वेधून घेत असतात. हे शब्द मग कसे तयार होत असावेत याची एक उत्सुकता, याची एक जिज्ञासा आपल्याला निर्माण होत असते. आणि मग अशा वेळेला आपल्याला काय होतं की त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे हाताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश आपल्याला काय होतोय तर उपयोगी पडतो. व्युत्पत्ती कोश काय करतो तर शब्दाचं मूळ रूप म्हणजे थोडक्यात काय, शब्दाचा जन्म कसा झाला इतकंच नव्हे तर त्यातील विस्तार, त्याचा संदर्भ म्हणजे कुठल्या भाषेतून हा शब्द आलेला आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याच्या उच्चारांमध्ये बदल कसा होत गेला, त्याच्यामध्ये फरक कसा होत गेला, याची उत्पत्ती पाहणं किंवा उच्चार जाणून घेणं, हे सगळं जर आपण पाहिलं तर भाषा समृद्धीच्या दृष्टीने काय येतं आनंददायी प्रक्रिया आहे. आता हल्ली आपण जर पाहिलं तर बघा की आपण काय करतो माहितीये, आपल्या मुलांची नावं जेव्हा आपण ठेवत असतो तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून का होईना किंवा शब्दकोशाच्या माध्यमातून का होईना जे नाव आपण निवडलेलं आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे, त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, हे संदर्भ आपण सगळे पाहून मगच आपण हल्ली आपण काय करत असतो आपल्या मुला मुलींची आपण नावं ठेवतो. एवढंच नव्हे, हे करत असताना मग कधी कधी आपल्याला उत्सुकता निर्माण होते की माझं नाव वैशाली आहे ना, मग माझ्या नावाची व्युत्पत्ती कशी झाली, चला थोडस आपण पाहूया. मग इंटरनेटच्या माध्यमातून का होईना, व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून का होईना या शब्दाचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचा अर्थ शोधण्याचा आपण काय करत असतो तर प्रयत्न करत असतो, त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे आपण प्रयत्न करत असतो. आणि मग शोधल्यानंतर जे सापडतं आणि मग सापडल्यानंतर जो आनंद असतो तो खऱ्या अर्थानं काय असतो तर शब्दातीत असतो. आता मराठीचा व्युत्पत्ती कोश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जी एक व्यक्ती उभी राहते ती म्हणजे कोण सांगितलंय बरोबर आहे तर कृ.पा. कुलकर्णी, की ज्यांनी मराठीच्या पहिल्या व्युत्पत्ती कोशाची मराठी भाषेमध्ये निर्मिती केली. हा एक शैक्षणिक कोश म्हणून सुद्धा पाहिलं जातं आणि शुभदा सारस्वत प्रकाशन यांच्या मार्फत हे पुस्तक काय करण्यात आलं 1946 साली इथं प्रकाशित करण्यात आलं. त्याची पानं जर पाहिली तर 906 आहे. अगदी वजन जर बघितलं तर पुस्तकाचं 1509 ग्रॅम आहे आणि किंमत मात्र याची किती आहे तर 600 रुपये आहे. मग 1946 सालीच याची निर्मिती झाली का
मग याचा शोध घेत 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 किंवा मागोवा घेत घेत जर पाहिलं तर भारतामध्ये व्युत्पत्ती शास्त्राचा कधी जन्म झाला याचा शोध घेतला तर असं लक्षात येईल की आपल्या भारताला व्युत्पत्ती शास्त्राची प्राचीन अशी परंपरा पाहायला मिळते. जेव्हा भारतामध्ये आर्यांनी वसाहती केल्या तेव्हा त्यांनी काय केलं की वेदांची रचना केली. वेद मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याच्यामध्ये अनेक मंत्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग त्या काळामध्ये या मंत्रांचा अर्थ लावणं हे तत्कालीन लोकांना हे खूप अवघड होतं, कारण वेदांमध्ये अनेक असे क्लिष्ट शब्द होते. मग त्यातल्या लोकांनी पुढाकार घेऊन काय केलं की वेदांच्या रचनेमधले जे अवघड शब्द आहेत ते अवघड सगळे शब्द बाजूला काढून त्याची ग्रंथाची रचना केली अवघड शब्दांच्या, क्लिष्ट शब्दांच्या, आणि त्याला नाव काय देण्यात आलं तर निघंटू असं नाव देण्यात आलं. आणि मग निघंटू ग्रंथामध्ये जे अवघड शब्द आहेत त्या शब्दाची व्याख्या, त्यांची व्युत्पत्ती कशी झाली, थोडक्यात त्याला व्युत्पत्ती कोशच आपण म्हणूया, याची माहिती देण्यासाठी आचार्य यास्क यांनी काय केलं की निरुक्त नावाच्या ग्रंथाची रचना केली. आर्यांच्या काळातील निरुक्त हा जर ग्रंथ तर हा काय म्हणावा लागेल, व्युत्पत्ती कोशच जरी म्हटला तरी सुद्धा इथं वावगं ठरणार नाही. मग आर्यांचा आपण जर बघितलं तर इसवी सन पूर्वच्या कालखंडामध्ये म्हणजे तेव्हापासून खऱ्या अर्थानं इथे व्युत्पत्तीला काय झाली होती, इथं सुरुवात झालेली होती. आता आपण काय करूया की पाठाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर कोश म्हणजे आपण काय पाहूया. तर कोश म्हटलं की आपल्याला पाहते की रेशमाचा किडा आणि त्याच्याभोवती जो कोश गुंडाळला जातो की ज्याच्यापासून रेशमी वस्त्र किंवा धागा तयार केला जातो त्याला आपण काय म्हणतो इथं कोश म्हणतो. पण तो संदर्भ बघा, व्युत्पत्ती एकच शब्द पण त्याचे दोन अर्थ आपल्याला इथं पाहायला मिळतात, पण हा कोश मात्र थोडासा त्याचा अर्थ आपल्या इथं वेगळा, तर संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलतात. हा भाग आपण इथं पाठ्यपुस्तकामध्ये इथं पाहिलेला आहे. तर काय कशाला म्हणायचं कोश, तर विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेल्या माहितीचा साठा किंवा संग्रह हो. आता विशिष्ट प्रकारे रचना करून म्हटल्यानंतर काय आहे तर आपण शब्दकोश पाहिला असेल, विश्वकोश जर पाहिला असेल तर 14 खडीनुसार त्यांचा क्रम लावलेला असतो. अ ते ज्ञ अकार विल्हेनुसार किंवा त्यालाच काय म्हणलं तर अनुज्ञेय अशा पद्धतीने त्याची रचना असते. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला जर शोधायचा असेल तर फारसं अवघड होत नाही की द शोधायचा आहे, मग त थ नंतर द ही मालिका असते, ती मालिका आपल्याला माहिती असते. त्यामुळे चटकन आपल्याला काय होत असतं त्या शब्दाचा अर्थ सापडण्यासाठी आपल्या इथं मदत होत असते. थोडक्यात काय की शब्दांची फोड करून त्याचा उलगडा करणं किंवा द्रव किंवा घन पदार्थ ठेवण्याची पेटी किंवा त्यालाच आपण शब्दांचा खजिना असं म्हटलं तरी सुद्धा काय होणार नाही तर वावगं ठरणार नाही. आता कोश म्हटलं की काय होतं की मराठीमध्ये कोशांची यादी तशी खूप मोठी आहे. काही नमुना दाखल म्हणून मी आपणासमोर काय केलं तर काही कोशांची यादी ठेवली आहे बघा. मग त्याच्यामध्ये शब्दकोश आहे, विश्वकोश आहे, कोश आहे, ज्ञानकोश आहे, बालकथा कविता कोश आहे, शब्दगंध कोश आहे, चरित्र कोश आहे, नाट्यकोश आहे, ग्रामकोश आहे, भौगोलिक शब्दकोश आहे, सुविचार कोश आहे, संप्रदाय म्हणी कोश आहे, अगदी धातू कोश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पैकी आपण इयत्ता 8वी मध्ये आपण शब्दकोशाचा अभ्यास आपण मुलांना सांगितलेला आहे. ते कसं वापरायचं, कसं हाताळायचं. त्याची पुढची पायरी म्हणजे विश्वकोश. अनेक ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, संपादन करायचं असेल तर त्याचा संदर्भ आपल्याला कुठं पाहायला मिळतो, विश्वकोशामध्ये. मग एखाद्या राजाची माहिती असेल किंवा एखादी केश रचना आपल्या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा, हे जरा सगळी माहिती आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळते. आणि त्याची पुढची पायरी म्हणजेच काय तर व्युत्पत्ती कोश की जे आपण इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपण मराठी विषयाच्या अंतर्गत याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता या पाठामध्ये व्युत्पत्ती कोश या पाठाचा समावेश किंवा स्थूल वाचनामध्ये समावेश का करण्यात आलेला आहे, त्याचे काही उद्देश किंवा काही कारण आपण पाहूया. तर विद्यार्थी दशेमध्येच मुलांना व्युत्पत्ती कोशाची गरज त्यांना जाणीव करून देणं किंवा त्याचं महत्व त्यांना लक्षात करून देणं. एवढंच नव्हे तर एका दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा आपण अनेक शब्द वापरत असतो तेव्हा त्या शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे आपण त्याला काय म्हटलं की जन्म किती साली झाला, कुठं झाला, कुठल्या भाषेमध्ये झाला, म्हणजे थोडक्यात तो शब्द कसा निर्माण झाला, केव्हा निर्माण झाला, कोठे निर्माण झाला हे अभ्यासणं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ते व्युत्पत्ती कोश. आणि त्यासाठी या पाठामध्ये याचा
त्या पाठ्यपुस्तकामध्ये या घटकाचा समावेश केलेला आहे. शिवाय व्युत्पत्ती कोश हाताळण्याची सवय लहानपणामध्येच मुलांना लागावी. बऱ्याच वेळेला बाकी शब्द एक आणि त्याचे अनेक अर्थ प्राप्त होत असतात. आता मगाशी कोश हा शब्द आपण बघितला, किंवा आपण निलिमा गुंडींच्या त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलंय पाठांमध्ये एकच शब्द आणि त्याचे अनेक अर्थ हे आपण समजावून घेतलेलं आहे. आणि मग त्यासाठी हे समजून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोश हाताळणं हे गरजेचं आहे. शिवाय शब्द एक पण निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूप धारण करतो, याची उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत. हे समजून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोश हा आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या मध्ये लहान वयातच शोधक वृत्ती, निरीक्षण क्षमता, एक जिज्ञासा, कुतूहल इत्यादी कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हावं आणि शब्दांची व्युत्पत्ती पाहणं हे भाषा समृद्धीच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आनंददायी प्रक्रिया आहे. आणि हाच आनंद आपणही मिळवायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळवून द्यायचा आहे. याच उद्देशानं कदाचित हा व्युत्पत्ती कोश या पाठाचा समावेश आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. आता आपण पाहूया की व्युत्पत्ती कोश म्हणजे काय. तर व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. मुळाचं म्हणजे शब्द केव्हा निर्माण झाला, शब्दाचा जन्म केव्हा झाला. मग एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणं म्हणजे त्याला काय म्हणतात, तर व्युत्पत्ती सांगणं. थोडक्यात काय, तर शब्द कसा निर्माण झाला, केव्हा निर्माण झाला, कुठे निर्माण झाला याचा शोध घेणं. जसं आपण ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करत असतो, तसं या शब्दांचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करणं, त्यालाच काय म्हटलं तर व्युत्पत्ती कोश असं म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा की बोलतो मराठी या पाठामध्ये मोरांबा हा शब्द, या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे सांगितलेलं आहे बघा. मग मोरांबा हा शब्द जर बघितला तर मोर आणि आंबा असे दोन शब्द त्याच्यामध्ये येतात. मग मोर आणि आंबा या शब्दांचा जर पाहिलं तर त्याचा कुठंच संदर्भ लागत नाही. अर्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मोरांबा म्हणजे हा मोरस या शब्दावरून तयार झालाय. मोरस याचा अर्थ काय, तर साखर. तर पूर्वी साखर मॉरिशस वरून यायची आणि त्याच्यावरून कोणता शब्द तयार झालेला आहे, तर मोरांबा हा शब्द तयार झालेला आहे. आता पहा आंब्याचा सीझन आहे, मोरांबा आपण तयार केलेला असेल घराघरामध्ये, म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे शोधल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद खऱ्या अर्थानं शब्दात येत असतो. किंवा राजपुरुष हा शब्द जर घेतला तर फोड जर केली तर कसे होते, राज अधिक पुरुष. आपल्याला काय वाटतं की राजपुरुष म्हणजे एखाद्या राजघराण्यातील पुरुष, पण तसा संदर्भ न घेता तर त्याच्यामध्ये राजाच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती त्याला काय म्हटलं जातं, राजपुरुष असं म्हटलं जातं. म्हणजे असे मग अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे शोधणं किंवा हे पाहणं. आणि हे सगळं आपल्याला कुठं पाहायला मिळतं, एका पेटीमध्ये, एका पुस्तकामध्ये. त्या पुस्तकांनाच किंवा त्या पेटीलाच काय म्हणलं तर व्युत्पत्ती कोश. कारण अशा अनेक शब्दांचा व्युत्पत्तींचा संग्रह आपल्या त्या व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळतो. पहा की प्रस्तावनेमध्ये बघा की एक नाव दिलेलं आहे बघा, सई नावाची मुलगी, बरोबर आहे. मग सई या नावाची व्युत्पत्ती कशी झाली याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की संस्कृत मधल्या सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून त्याची काय झाली इथं व्युत्पत्ती कोशा झालेली आहे. मग हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा खूप आनंद होतो. मगाशीच मी सांगितलं की अशा आपल्या नावाचा जरी अर्थ शोधल्यानंतर जे सापडतं, जे गवसतं, ते खरं तर तो आनंद, इतका आनंद असतो, तो आनंद शब्दातीत आनंद आपल्याला पाहायला मिळतो. मग दैनंदिन जीवन जगत असताना व्यवहारामध्ये जेव्हा आपण अनेक शब्द आपण वापरत असतो तेव्हा काही शब्दांबद्दल कुतूहल जेव्हा निर्माण होतं, मग त्या शब्दांची व्युत्पत्ती जर आपण शोधली तर ती एक प्रकारची आनंदाची पर्वणीच आहे. मग आता उदाहरणार्थ जर पाहिलं तर अरविंद हा शब्दाचा अर्थ काय आहे, तर पंकज या शब्दावरून म्हणजे अरविंद या शब्दाची निर्मिती झालेली आहे. किंवा सागर किंवा समुद्र याच्यावरून अर्णव या नावाची निर्मिती झाली, किंवा वारा या शब्दावरून काय झालंय तर अनिल या शब्दाची निर्मिती झालेली आहे. आणि हे सगळं आपल्याला कोणाला द्यायचं आहे तर विद्यार्थ्यांना आपण मिळवून द्यायचं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे पहा बरं, व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप. अगदी पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच बघा व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप कसं असतं याचा नमुना दाखल म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये एक संवाद आहे, संवाद एका मुलीचा आणि आईचा. मुलगी आहे राधा आणि आई, म्हणजे राधा ही काय करते की एका कोपऱ्यामध्ये काय करते की सतार पाहत असते.
तेव्हा काय आहे कोपऱ्यात, कुतूहलानं ती प्रश्न आपल्या आईला विचारते. तेव्हा आई काय सांगते की सतार आहे, आजोबांना ती महाराजांच्याकडून इनाम म्हणून मिळालेली आहे. आतापर्यंत ती गावाकडे होती आणि आज आणलेली आहे. तेव्हा मग राधा कुतूहलानं प्रश्न विचारते की इनाम म्हणजे काय ग आई? तेव्हा आई उत्तर देते, इनाम म्हणजे बक्षीस. मग ती कुठपर्यंत गेली पहा की ती काय म्हणते की माझ्या वर्गातील तनया नावाची मुलगी आहे, तिचं नाव इनामदार आहे. मग इनाम म्हणजे बक्षीस, तर इनामदार म्हणजे काय? मग तेव्हा आई काय म्हणते की आजोबांच्या खोलीमध्ये एक शब्दकोश आहे, त्यातला आपण इनामदार या शब्दाचा आपण अर्थ आपण काय करूया, शोधूया. मग शोधल्यानंतर पहा की त्यांना जे सापडलं व्युत्पत्ती कोशामध्ये, पहा इनाम, बरोबर, हे म्हणजे नाम आहे. त्यामुळे नामाचं रूप जेव्हा असतं तेव्हा तिथं लिहित असताना बा की ते स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे की नपुसकलिंग आहे, याचं लघु रूप तिथं दिलं असतं बा. तिथं लघु रूप दिले बा. न म्हणजे काय आहे, ते नपुसकलिंग आहे. मग पुढे बघा त्याचा मराठीत अर्थ दिलेला आहे, कायमची देणगी, मोफत वेतन आणि बक्षीस. मराठी नंतर बा इंग्रजीमध्ये पण त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. काय आहे इंग्रजीमध्ये? मग प्राइज, गिफ्ट, इनाम आणि ग्रँट, बरोबर आहे. म्हणजे लघु रूप दिलं त्या शब्दाचं, त्याच्यानंतर मराठीतला अर्थ, इंग्रजीतला अर्थ, आणि मग त्याच्या खाली हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे. तर मराठी भाषेचा प्रवाह जर शोधला तर मूळचे मराठी मधले शब्द कमी, मग अरबी, कानडी, गुजराती, अशा इंग्रजी, कन्नड, फारसी आणि अशा अनेक शब्दांमधून मराठी भाषेमध्ये काय रूढ झालेले आहेत की ते शब्द वेगळ्या भाषेतले आहेत असं आपल्याला जाणवतच नाही, तितके ते मराठी किंवा मराठीचे ते एकरूप झालेले आहेत. मग याच्यामध्ये म्हणजे बघा वेगवेगळ्या भाषेतली लघु रूप दिलेली असतात बा. याचा काय, तर अरबी भाषेतून हा शब्द आलेला आहे. त्याची फोड काय होते बाबा, इन अधिक आम म्हणजेच काय, तर वरिष्ठाकडून येतं देणगी. मग त्याच्यामध्ये सांगितलं, आई म्हणते वा की बघितलंच का राधा, इथे हे काय आहे, हा लिहिला म्हणजे अरबी भाषेतून आलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय शोधूया म्हणते बा की दार हा प्रत्यय आपण शोधूया. दार जर बघितलं तर पुढं प्र हा शब्द लिहावा, लघु रूप दिला. प्र म्हणजेच काय, तो प्रत्यय घटित शब्द आहे. स्वामित्व दर्शक तो शब्द आहे, फारसी भाषेतला तो प्रत्यय आलेला आहे. सुंबे सरांचं व्याकरण जर पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये मला वाटतंय शब्दसिद्धी याच्यामध्ये सविस्तर आपल्याला उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात बघा. त्याचा इंग्रजीमध्ये जर अर्थ जर बघितला तर टर्मिनेशन शोईंग प्रोसेशन, म्हणजे दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे काय, एखादी गोष्ट एखाद्या जवळ असणं. मग इनामदार म्हणजे काय, तर ज्याच्या जवळ इनाम आहे किंवा ज्यानं इनाम धारण केलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इनामदार असं म्हणतो. जसं जबाबदार, जो जबाबदार धारण करतो किंवा घेतो त्याला जबाबदार म्हणतात, तसं इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे किंवा इनाम धारण केलेलं आहे त्यालाच काय म्हणतात, इनामदार असं म्हणतात. आणि हे सगळं तिला कळल्यानंतर राधाला जो आनंद होतो त्या आनंदात ती म्हणते, आई आता असं आपण नेहमी असं आपण काय करूयाचं, शब्द शोधत आपण काय करूयाचं जाऊया. आणि राधाला जो आनंद मिळाला तोच आपण काय करायचा, आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण काय करायचंय, आनंद आपण इथं मिळवून द्यायचा आहे. आता आपल्याला पुढचा जो टप्पा पाहायचा आहे तो म्हणजेच काय पाहायचा आहे आपल्याला, तर व्युत्पत्ती कोशाचं कार्य आपल्याला पाहायचं आहे. व्युत्पत्ती कोशाचं कार्य पाहत असताना पहिलं कार्य आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं बा, तर मराठी भाषेतील प्रमाण आणि बोली भाषेतील शब्दांचं मूळ रूप दाखवणं हे पहिलं त्याचं कार्य आहे. आता मूळ रूप दाखवणं उदाहरणात दिले बा की आता बोली भाषेमध्ये जिमीन असा शब्दप्रयोग वापरला जातो, अजूनही ग्रामीण भागामध्ये हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्याचा प्रमाण भाषेमध्ये अर्थ काय आला बरोबर, इथं जमीन. किंवा दिस हा बोली भाषेतला शब्द जर बघितला तर त्याचा अर्थ काय होतो, दिवस. किंवा काटवट हा शब्दप्रयोग वापरला जायचा पूर्वी, कशाच्या संदर्भात तो वापरायचा, परात. म्हणजे आता प्रमाण भाषेमध्ये आपण परात हा शब्द प्रयोग वापरतो. मग या बोली भाषेतले हे जे शब्द आहेत जमीन, दिस किंवा काटवट, या शब्दांचं मूळ रूप दाखवण्याचं काम करतं. तसंच प्रमाण भाषेमधले काही शब्द आहेत बघा, जमीन किंवा दिवस किंवा काटवट, अशा परात या शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, कोणत्या भाषेतून आली, त्याचा अर्थ काय आहे, हे सगळा संदर्भ आपल्याला कुठे पाहायला मिळतो, व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता उदाहरण जर बघितलं तर कवयित्री आपल्याला माहितीये बहिणाबाई चौधरी खानदेशातल्या, त्यांनी पहा की अहिराणी भाषेमध्ये आपल्या सगळ्या त्यांनी कविता रचल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके मग मिळती भाकर. मग खानदेशातली ही बोली भाषा असेल, मग त्यातले काही शब्दांचा संदर्भ शोधण्यासाठी मग आपण कशाचा वापर करत असतो? व्युत्पत्ती कोशाचा वापर करतो असतो. किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बरोबर येतं, वीरा राठोड यांची मनक्या पेरेन लागा बंजारा बोली भाषेतील कविता दिलेली आहे आणि त्याला लागूनच आपण जर पाहिलं तर प्रमाण भाषेमध्ये त्या कवितेचा अर्थ इथं सांगितलेला आहे. मग या शब्दांचं मूळ रूप काय आहे हे दाखवण्याचं काम हे व्युत्पत्ती कोश करत असते. म्हणजे अगदीच एवढंच नव्हे तर विठ्ठल वाघांनी काया मातीत मातीत बोली भाषेमध्ये कविता रचना केली. अगदी दया पवारांची उपरा बलूत अशा अनेक प्रकारच्या कादंबऱ्यांचा किंवा साहित्याचा जर अभ्यास केला तर काय झालंय की बोली भाषेना पण चांगले दिवस यायला लागलेत. अलीकडे आपण बघा की मराठी चित्रपट जर पाहिले तर मराठी चित्रपटामध्ये की बोली भाषेना खूप छान स्थान यायला लागले. म्हणजे मराठी भाषेचा प्रवाह बघा बदलत बदलत बोली भाषेतून बदलत तो प्रमाण भाषेमध्ये आला आणि प्रमाण भाषेमध्ये येत येत पुन्हा त्याचा उलटा प्रवास आपल्याला कुठेतरी सुरू झालेला आपल्या इथं चित्रपटांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळतो. म्हणजे मग ह्या बोली भाषेमधलं किंवा प्रमाण भाषेतील त्याचं नेमकं रूपडं काय आहे हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामधनं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरंच पाहिलं जर बघितलं तर भिन्न भिन्न समाजामध्ये वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगाने सुद्धा काय होत असायचं बदल होत असतात. हे अर्थातील नेमके बदल काय आहेत हे आपल्याला व्युत्पत्ती कोश आपल्याला दाखवलं जातं. आता उदाहरणार्थ पहा की आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये शहाणा असा एक शब्द आलेला आहे. शहाणा याचा अर्थ काय की हुशार बुद्धिमान म्हणजे सज्ञान या शब्दावरून हा शब्द झालेला आहे. पण शहाणा या शब्दाच्या अगोदर जर आपण अति हा जर उपसर्ग लावला तर त्याच्यापासून कोणता शब्द तयार झाला? अतिशहाणा. वा, शहाणा म्हणजे आपण काय म्हणतो? हुशार असं आपण म्हणतो. मग अतिशहाणा कुणाला म्हणतो? जो मूर्ख आहे किंवा ज्याला अक्कल नाही त्याला आपण काय होतो तर अतिशहाणा असं आपण म्हणतो. किंवा त्याच्याच पुढे पण हा प्रत्यय लावून शहाणपण असा शब्द जर इथं रूढ झाला व संदर्भानुसार जर आपण बघितलं तर प्रत्येक शब्दाचा अर्थ इथं काय होत गेलाय तर बदलत गेलेला आहे. आता उदाहरणार्थ पहा की मला वाटतं बोलतो मराठी या याच्यामध्ये अक्कलवान हा शब्द, अक्कलवान आपण कुणाला म्हणतो की जो हुशार आहे सज्ञान आहे. पण अकलेचा कांदा हा शब्द प्रयोग वापरला की आपण कुणाला वापरतो? मूर्ख माणूस. म्हणजे संदर्भानुसार अर्थ सुद्धा काय होत असायचं बदलत असतात. पाठ्यपुस्तकामध्ये आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे पहा. तर एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भामध्ये निरनिराळी रूप आपल्याला धारण केली पाहायला मिळतात. पाठ्यपुस्तकामध्ये एक उदाहरण दिले बा की वात, पवन. सर आवाज येतोय कोणाचा तरी? डोंगरे सर कोण आहे? पहा होते आपण पाहिलं तर पहा की एक वात, पवन, मरुत, समीर, अनिल अनेक शब्द आहेत. पण त्याचा अर्थ मात्र एक आहे पहा की वारा. वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ वेगवेगळा वापरला जातो. मग पवनचक्की हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? तर वारा या शब्दापासून. पण वारा हा शब्दाच्या अर्थापासून जर बघितलं तर पवनचक्की हा शब्द आपण काय करतो वेगळ्या संदर्भामध्ये. मग विद्युत किंवा वीज निर्मितीसाठी या तीन पात्याचा जो पंखा असतो त्याला आपण काय म्हणतोय तर पवनचक्की. किंवा वातचक्र असा शब्द प्रयोग. आता वारं सुरू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यावेळेला आपण काय करतो की वातचक्र म्हणजे संदर्भ बदलला त्या संदर्भानुसार आपण काय करत असतो वेगवेगळ्या शब्दांचा आपण इथं वापर करत असतो. संदर्भ बदलला की त्याचे अर्थ सुद्धा काय होत असायचं बदलत असतात. किंवा नीर, जल, उदक, तोय असे अनेक अर्थ जर घेतले तर त्याचा एकच अर्थ आपल्याला काय म्हणतोय तर पाणी. पण याच्या संदर्भानुसार वेगवेगळा वापर होतो त्या शब्दांचा. मग उदक पात्र किंवा पानकळा, 6वीच्या पुस्तकामध्ये पानकळा हा एक शब्द प्रयोग आलेला आहे बघा. किंवा जलसंचय असे अनेक संदर्भ आपण काय करत असतो इथं वापरत असतो. किंवा धूळ हा शब्द जरी घेतला तर धुळा असं आपण म्हणतो. पण धूळ चारणे, धूळ खात पडणे, धुळीत मिसळणे संदर्भानुसार काय होत असतात त्याला वेगवेगळे अर्थ काय होत असतात प्राप्त होत असतात. किंवा सुशील हा शब्द पहा घेतला पदार्थ दगड असा शब्द त्याचा अर्थ होतो. म्हणजे संदर्भानुसार काय होत असतात शब्दांचे अर्थ बदलत असतात. तिसरा अर्थ काय दिलेला आहे बघा. किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एक उदाहरण दिलंय बघा. एकच शब्द समान शब्द, उच्चार समान शब्द पण त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बघा की पाठ म्हणजे याचा अर्थ अवयव किंवा पाठ म्हणजे पुस्तकातला धडा. किंवा मान हा शब्द जर घेतला तर मान याचा अर्थ अवयव.
दर किंवा भाव याचा अर्थ भक्ती, किंवा स्नेह याचा अर्थ तेल, दुसरा शब्द आहे बा स्नेह याचा अर्थ प्रेम, किंवा अंबर याचा अर्थ बा एखाद्या परीक्षेमध्ये हा शब्द विचारला होता सर सोंबे सर. आकाश हा शब्द बऱ्याच जणांना माहिती आहे, पण वस्त्र हा दुसरा अर्थ मात्र त्यांना माहित नव्हता. म्हणजे अशा पद्धतीनं संदर्भानुसार काय होत असतात, वेगवेगळे शब्दांचे अर्थ बदलत होत असतात. तिसरं जर कार्य जर पाहिलं तर विशिष्ट प्रदेशात आणि भौगोलिक परिसरात एकाच उच्चारातील आपल्याला काय पाहायला येतं, बदल पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये या शब्दाच्या उच्चारातील बदल आणि फरक दाखवण्याचं काम कोण करत असतं, व्युत्पत्ती कोश आपल्याला करत असतो. उदाहरणार्थ बाकी विना हा शब्द जर घेतला बा, व ऱ्हस्व आहे, विना याचा अर्थ काय, शिवाय. पण विना बघा उच्चारात बदल आहे, व दुसरी वेलांटी आहे, विना याचा अर्थ काय येतं, वाद्य. किंवा दीप पहा, दीपावली हा शब्द दीप या शब्दापासून तयार केलाय, त्यामुळे द इथं आपल्याला दीर्घ पाहायला मिळते. पण दिवाळी याच्यामधला दिवाळी हा शब्द आहे तो दिवा या शब्दापासून तयार झाल्यामुळे दी हा आपल्याला काय पाहायला मिळतो, ऱ्हस्व. किंवा पाणी हा शब्द जर घेतला तर पाण्याचा अर्थ काय होतोय तर जल, पण न ला पहिली वेलांटी किंवा ऱ्हस्व जर बघितलं तर त्या पाणीचा अर्थ जर बघितलं तर हात आहे, चक्र पाणी. कृष्णाला म्हटलं जातं पा चक्र आहे पाणी तर ज्याच्या तो. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर भाषेमध्ये म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये किंवा भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारामध्ये आपल्याला बदल किंवा फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्या बदलाचं कारण काय आहे हे व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौथं जे आहे पहा की भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा काय होत असतात, फरक होत असतात. भिन्न काळामध्ये जे शब्दात बदल होत असतात त्या बदलांचं कारण सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट केलं जातं. आता मॅडम फक्त एक मिनिट मॅडम. हा बोला सर. एक उदाहरण दिलंय की आग हा शब्द मराठी आणि हिंदी भाषेमध्ये कसा तयार झाला, तर अग्गी या प्राकृत भाषेपासून अग्नी हा संस्कृत शब्द तयार झाला. आणि अग्नी या संस्कृत भाषेपासून अग्गी हा प्राकृत शब्द तयार झाला. आणि या प्राकृत शब्दापासून आग हा शब्द मराठीमध्ये काय झाला, इथं प्रचलित झाला. म्हणजे संस्कृत शब्दाचं महत्व संस्कृत भाषेचं मधल्या तुंड या शब्दापासून तयार झालेला आहे. किंवा तुप हा शब्द तुप्प या कन्नड शब्दापासून तयार झालेले आहे. किंवा इत्र या अरबी भाषेपासून अत्तर हा शब्द तयार झालेला आहे. किंवा बघा हात हस्त या शब्दापासून, किंवा भाऊ हा शब्द भ्राता या शब्दापासून तयार झालेलं आहे. अर्थात आपण हे सगळं जर पाहिलं तर असं लक्षात येतं की 12व्या शतकातील यादवकालीन भाषा, 13व्या शतकातील संतांची भाषा, शिवकालीन भाषा, पेशवेकालीन भाषा किंवा इंग्रजांच्या कालखंडातील भाषा ते आधुनिक भाषापर्यंतचा जर प्रवास जर आपण पाहिला, कारण पाठ्यपुस्तक आपण काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर पाठ्यपुस्तकाची रचना सुद्धा पहा कालखंडानुसार असते. मग त्याच्यामध्ये पूर्वीच्या याच्यामध्ये बाकी ससीकृष्ण पाठ असायचा, त्याच्यानंतर अभंगांची रचना असायची. म्हणजे त्या काळात मध्ये भाषेमध्ये कसे बदल होत असतात, शब्दांमध्ये कसे बदल होत असतात, शब्दांच्या अर्थांमध्ये कसे बदल होत असतात, हे सगळं रुपडं आपल्याला त्या पाठ्यपुस्तकामधनं काय व्हायचं, इथं अनुभवायला व्हायचं. किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघा की 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कीर्ती कठियाचा दृष्टांत या नावाचा पाठ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला यादवकालीन भाषेची रूपं आपल्याला पाहायला मिळतात. किंवा धरीला पंढरीचा चोर किंवा जैसा वृक्षनेने अशा अभंगामधून आपल्याला काय पाहायला मिळतं, संतकालीन भाषेचं रूप पाहायला मिळतं. अलीकडे जर पहा की मगाशीच मी सांगितलं की बोली भाषेला चांगले रूप यायला लागले, तानाजी हिरकणी यासारखे चित्रपट पाहिले. किंवा तत्कालीन भाषेतील जर साहित्य जर वाचलं तर शिवकालीन भाषेचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्या काळातील जर आपण साहित्याचा जर अभ्यास केला तर त्या काळातल्या भाषेचं रूप आणि काळानुसार त्या शब्दामध्ये किंवा शब्दाच्या अर्थामध्ये कसे बदल होत येतात हे आपल्याला स्पष्टपणे त्या साहित्यामधनं पाहायला मिळतं. अर्थात हे बदल खऱ्या अर्थानं अपरिहार्य आहे, कारण बदलाचं कारण जर पाहिलं तर सुलभीकरण, तर सोपं करण्याची प्रवृत्ती हे त्यामागचं काय आहे तर कारण आपल्याला इथं पाहायला मिळतं. काळानुसार शब्द आणि शब्दाच्या अर्थामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, बदल. आणि हे बदल आपल्याला इथं व्युत्पत्ती कोशामध्ये इथं पाहायला मिळतात. आता या पाठ्यपुस्तकामध्ये पहा की प्राकृत भाषेचा एक तिथं शब्दाचा उल्लेख आलाय. प्राकृत भाषेचीच बोली भाषा जर बघितलं तर अर्धमागधी आहे किंवा पाली आहे, महाराष्ट्री आहे, अशी अनेक भाषेची रूपं आपल्याला प्राकृत भाषा म्हणून ओळखल्या जातात.
प्राकृत भाषा म्हणजे जर बघितलं तर इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन पूर्व 1000 कालखंडामध्ये या भाषेचा बोली भाषा होती ती, त्या बोली भाषेचा वापर केला जायचा. अगदी सुरुवातीला जर पाहिलं तर गौतम बुद्धांनी किंवा भगवान महावीरांनी आपलं तत्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी पाली भाषेचा वापर केला. तर संस्कृत भाषा त्या काळामध्ये फार लोकांना समजायची नाही, त्यामुळे ज्या लोकांना हा पाली भाषा या बोली भाषेतूनच त्यांनी तत्वज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या बोली भाषेचा त्यांनी काय केला इथं वापर केला गेला. म्हणजे मगाशी मी सांगितलं की संस्कृत भाषेचं महत्व कमी झालं तेव्हा प्राकृत भाषा उदयाला आली आणि मग प्राकृत भाषेमधले काही शब्द मराठी, हिंदी अशा किंवा गुजराती विविध भाषांमध्ये काय होत गेले तर रूढ होत गेले. आता आपण जर पाहिलं की मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास आपण अभ्यासलेला आहे, पण मराठी भाषेचा उगम केव्हा झाला याचा शोध जर गेलं मागं जर आपण गेलो तर आपण कुठपर्यंत येऊन पोहोचतो की ज्ञानेश्वरांनी 1290 साली काय केलं की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये लिहिला असं आपण म्हणतो. पण त्याच्याही थोडं जर मागं जर घेतलं संदर्भ जर शोधले तर असं लक्षात येतं की 1284 साली जेव्हा महानुभाव कालखंडाला सुरुवात झाली होती तेव्हा महानुभाव पंथातले काही जे महत्वाचे ग्रंथ आहेत, मग लीळा चरित्र असेल, दृष्टांत पाठ असेल, अशा प्रकारच्या ग्रंथाची रचना ही मराठी भाषेमधूनच झाली. फक्त त्या काळातील बोली भाषेचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्याही जर मार्ग जर गेलं तर 1129 साली चालुक्य नावाचा जो राजा होता सोमेश्वर, त्यांनी काय केलं की महाराष्ट्रामध्ये स्त्रिया कांडत असताना ओव्या म्हणायच्या, त्या ओव्या त्यांनी काय केलं उद्धृत केल्या म्हणजे काय केलं जसं आहे तसं त्यांनी काय केलं उचललं आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये काय केलं इथं समाविष्ट केलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर 1129 पासून ज्या मराठी भाषेला ज्या प्रवासाला जी सुरुवात झालेली आहे आजपर्यंतच्या प्रवासामध्ये भाषेमध्ये अनेक बदल होत गेले. आणि मगाशी सांगितलं की सोपं करण्याची पद्धत आणि शब्दसिद्धीमध्ये आपण हे शिकलेलं आहे, हेच त्या मागचं इथं नेमकं कारण आहे. आता आपण घरामध्ये जर पाहिलं तर आपल्या आजी आजोबा बोलत असलेली भाषा किंवा आई बाबा बोलत असलेली भाषा किंवा आपले मित्रमैत्रीण बोलत असलेली भाषा, व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर याच्यामध्ये खूप फरक आहे, हे सहजपणे आपल्याला इथं लक्षात येतं. आता या पाठामध्ये आणखीन एक उल्लेख केलेला आहे बा की व्युत्पत्ती कोशाचं कार्य सांगत असताना जेव्हा दोन भाषा बोलणारे लोक एकत्र येत असतात तेव्हा शब्दांची देवाणघेवाण एवढंच नव्हे तर व्याकरणिक घटकांची सुद्धा देवाणघेवाण होत असते. याची नोंद आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग मराठी आणि हिंदी भाषेचे लोक कधी एकत्र येत असतात किंवा मराठी गुजराती भाषेतले किंवा मराठी कन्नड भाषेतले लोक एकत्र येत असतात तेव्हा आपोआपच बा आपले मराठीतले काही शब्द कन्नडमध्ये येतात, कन्नडमध्ये मधील काही शब्द आपल्यामध्ये येत असतात. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की कागद हा शब्द मराठीमध्ये कसा तयार झाला याचा शोध जर आपल्याला त्याचं मूळ आपल्याला चिनी भाषेमध्ये पाहिलं तर कागद निर्मितीचं यंत्र पहिल्यांदा जे शोधलं ते चिनी लोकांनी, तेव्हा कोगदच असा शब्द वापरायचा. आणि मग अनेक बघा की तुर्कस्तानामधले किंवा उझबेकिस्तान देशातले लोक हे काय करायचे व्यापाराच्या निमित्तानं काय ते चीनमध्ये गेले तेव्हा तिथं त्यांना कोगदच हा शब्द सापडला. मग त्या लोकांनी काय केलं की कोगदज हा शब्द आहे तसा उचलला आणि आपल्या भाषेमध्ये त्यांनी वापरायला सुरुवात केली. हळूहळू तो शब्द तुर्कस्तानमध्ये जात असताना त्याच्यामध्ये बदल झाला, कागीद हा शब्द झाला. अरबी, फारसी, उर्दू भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये जर पाहिलं तर त्यांनी कागीद या शब्दापासून तिथं कागज हा शब्द तिथं रूढ झाला आणि मराठी भाषेमध्ये कागद हा शब्द इथं रूढ झाला. तमिळ भाषेमध्ये कागिदम, मल्याळम भाषेमध्ये कायित्यम आणि कन्नड भाषेमध्ये कायिता अशा प्रकारचे शब्द प्रयोग इथं रूढ होत गेले. किंवा बादली हा शब्द जर बघितला तर कसा तयार झाला, हिंदीमध्ये बाल्टी हा शब्द आला. म्हणजे 16व्या शतकामध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी बंगालमध्ये वसाहती स्थापन केल्या तेव्हा बंगाली लोक आणि पोर्तुगीज लोकांचा एकमेकांशी संपर्क आला. तेव्हा पोर्तुगीज लोक काय करायचे, पाणी भरण्याच्या भांड्याला बालदे असं म्हणायचे आणि त्या काळात बंगाली भाषेनं बालदे हा शब्द त्याने काय केला, बाल्टी थोडस रूप बदलून त्यांनी आपल्यात सामावून घेतलं आणि नंतर हिंदीनं बाल्टी हा शब्द आहे तसा उचलला आणि हिंदी भाषेतून मराठी भाषेमध्ये काय झाला की बादली हा शब्द इथं आहे तसा तयार झाला. त्यालाच आपण म्हणजे थोडक्यात जर आपण पाहिलं तर आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मराठी भाषेनं अरबी, फारसी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत अशा विविध भाषेतील शब्दांना काय केलं तर आपलंसं केलं. आता निर्णय हा पाठ आपण शिकलो बघा, त्याच्यामध्ये 44 शब्द हे पारिभाषिक शब्द आहेत आणि हे सगळे शब्द मराठीमय होऊन
म्हणजे हे अरबी हा कन्नड असं वेगळं कुठलंही रूप न राहता मराठीमय होऊन मराठीच्या अंगणामध्ये ते काय होत आहेत बागडतात. यालाच आपण व्याकरणच्या भाषेमध्ये शब्दसिद्धी आपण म्हणतो. त्याचे दोन प्रकार आपल्याला पाहिजे आणि साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे त्याचे चार प्रकार आहेत बघा. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून आहे तसे शब्द आलेले. तद्भव म्हणजे संस्कृत मधून बदल होऊन त्याच्यामध्ये आलेले. मगाशी हस्त हात हे उदाहरण बघितलं. देशी म्हणजे मूळचे मराठी मधले आणि परभाषीय म्हणजे इंग्रजी, फारसी, कन्नड अशा भाषेतून आलेले शब्द. आणि साधित शब्द आता जे आपण 10वीच्या व्याकरणला आपण शिकतोय बा, उपसर्ग घटित शब्द, प्रत्येक घटित शब्द, अभ्यस्त शब्द किंवा सामासिक शब्द, हे जर आपण पाहिले तर शब्दांची व्युत्पत्ती दाखवण्याचं काम आपल्याला काय करत असतात, हे शब्दसिद्धी करत असतात. आता आपण पुढचा जो मुद्दा पाहायचा पहा की व्युत्पत्ती कोश कसा पाहावा. म्हणजे आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झालं तर आपण काय करतोय तर व्युत्पत्ती कोश पाहतो. मगाशी आपण सांगितलं की मी व्युत्पत्ती कोशाची रचना आकार विल्हेनुसार म्हणजे 14 कडीनुसार अ ते ज्ञ. आता इथे एक उदाहरण दिलंय की दिवाळी हा शब्द आपल्याला शोधायचा आहे. कसा शोधणार आपण? त्याची मालिका जर पाहिली तर त, ख नंतर द, द नंतर पण दा आणि दी. मग आता त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे पहा की व्युत्पत्ती कोश निर्मितीचा ठराव, जबाबदारी, अर्थसहाय्य आणि त्याचं प्रकाशन. जर आपण पाहिलं तर 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि मग या संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावं असा ठराव या संमेलनामध्ये काय करण्यात आला, इथं मंजूर करण्यात आला. मग आता त्याची जबाबदारी त्यांनी कुणावरती सोपवली? कृपा कुलकर्णी. जे व्युत्पत्ती कोशाची निर्मितीची जबाबदारी कृपा कुलकर्णी यांच्यावरती सोपवली. तर आता पुस्तक तयार करायचं, ग्रंथ तयार करायचा म्हटलं तर पैसा, आर्थिक मदत ही कोणी केली बरोबर? तर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी आर्थिक सहाय्य केलं. तर श्री दाजी साहेब तुळजापूरकर उपस्कृत याचा अर्थ काय आहे तर प्रेरणा त्यांनी दिली, प्रोत्साहन त्यांनी दिलं आणि यांच्या कार्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीला भरीव अशा पद्धतीची मदत झाली. आणि 1946 साली हे मराठी मधलं पहिलं व्युत्पत्ती कोश तयार झालं आणि याच्यानंतर अनेक आवृत्ती आपल्याला या व्युत्पत्ती कोशाच्या पाहायला मिळतात. आता मगाशी मी सांगितलं की व्युत्पत्ती कोश तयार करण्यासाठी जे सर्वात महत्वाचं योगदान जे लाभलं तर ते कुणाचं लाभलंय बघा बरं. इथं कृपा कुलकर्णी यांचं महत्वाचं योगदान. त्यांचं पूर्ण नाव जर बघितलं तर कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1892 मध्ये, मृत्यू 12 जून 1964 मध्ये. जन्मगाव जर पाहिलं तर आमच्याकडचेच ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं त्यांचा जन्म झालेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी काय केलं की नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी शिक्षण घेत त्यांनी MA BT ही पदवी प्राप्त केली होती. नोकरी जर पाहिली तर सुरुवातीला त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर अहमदाबाद आणि मुंबई इथे संस्कृतचे आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. मुंबई मधल्या एका कॉलेजवर त्यांनी प्राचार्य पदामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं इथं काम केलं. आणि शुद्धलेखन समितीचे ते काय होते तर कार्यवाह सुद्धा होते. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये एकूण जवळजवळ त्यांचं कार्य जर पाहिलं तर मराठी संशोधन मंडळाचे ते संचालक होते, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते, शुद्धलेखन समितीचे ते कार्यवाह होते आणि मराठी मधल्या 12 आणि इंग्रजी मधल्या 1 अशी एकूण 13 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. मग त्याच्यामध्ये ऐतिहासिक पत्रव्यवहार, मराठी धातुकोश, शब्द उगम आणि विकास आणि असे अनेक पुस्तक मराठीत आहेत. आणि मराठी भाषेचं त्यांचं कार्य पाहूनच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणूनच 1942 साली जेव्हा अमळनेर इथं जेव्हा मराठी साहित्य संमेलन जेव्हा पार पडलं तेव्हा त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे कुणाला दिलं होतं? कृपा कुलकर्णी यांना दिलेलं होतं. आणि आणखीन एक मगाशी मी सांगितलं की बॅरिस्टर मुकुंदराव जयकर की यांचं अर्थसहाय्य लाभलं. तर जन्म जर पाहिला तर 13 नोव्हेंबर 1873 साली मुंबईमध्ये, मृत्यू 10 मार्च 1959 मध्ये. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट ऑफ सिव्हिल लॉज पदवी घेतली. स्वबळावर त्यांनी वकिली व्यवसाय त्यांनी केला. पुणे विद्यापीठाची उभारणी केली. पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. आणि एवढंच नव्हे तर सगळ्यात शेवटी त्यांनी आपलं स्वतःचं निवासस्थान, ग्रंथसंग्रह पुणे विद्यापीठाला त्यांनी काय केलं तर दान केलं. इंग्रजांच्या कालखंडामध्ये जी अनेक आंदोलनं झाली त्या अनेक आंदोलनाचा निर्माता जरी म्हटलं या जयकरांना असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही की किंवा कारण एकही आंदोलन हे जयकरांच्या शिवाय इथं पूर्ण झालेलं नाही.
1918 साली पुणे इथं झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एक कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले, एक शिक्षण प्रेमी आणि संगीत आणि नाट्यकलेचे रसिक आणि असे अनेक पैलू आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि सगळ्यात शेवटी बघा की ताकास तूर लागू न देणे एक वाक्यप्रचार दिलेला आहे बघा. ताक आणि तूर असे दोन शब्द आले. ताक म्हणजे आपण काय म्हणतो की पितो ते ताक, किंवा तूर म्हणजे द्विदल धान्य किंवा त्याच्यापासून वरण आमटी तयार केलं जातं. पण ताकास मध्ये ताक आणि तूर यांचा जर बघितला प्रत्यक्ष जर पाहिलं तर कुठेही संबंध येत नाही. तर ताक असा शब्द नाही तर ताका. उदाहरणार्थ की पार, पण मुलं काय म्हणतात की पारा, पारावर बसलो तर मूळ शब्द आपण पारा असं आपण म्हणतो, पण मूळ शब्द पार नाही, पारा पार आहे. तसंच इथं काय तर ताका. ताका म्हणजे काय की अखंड कापडाचा गठ्ठा न फाडलेला सलग. दुसरा अर्थ काय दिलाय पहा बरं, त्याचा दोरा आणि धागा. म्हणजे तूर याचा अर्थ जर बघितलं तर काय आहे, विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ती ते लाकूड किंवा त्याच पोष्ट्याची दांडी असते. म्हणजे नेहमी माहीत असलेले शब्दांचे अर्थ लक्षात न घेता इथं हा जो शब्द आहे तो विणकराच्या व्यवसायातला आहे हे आपण काय करायला घ्यावं, तर ध्यानात घ्यावं लागलं. आणि अर्थात हा सगळा संदर्भ आपल्याला कुठं पाहायला मिळतो, तर व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळतो. आता शेवटी स्वाध्याय किंवा कृती जर पाहिली, मग मी सांगितलं की मध्यम स्वरूपाची कृती, मग टिपा लिहामध्ये व्युत्पत्ती कोशाचं कार्य विचारलेलं, शब्द तयार होण्याच्या विविध प्रक्रिया, मगाशी आपण जल किंवा पाणी याच्या वाराचं अनेक उदाहरण आपण पाहिलं. दुसरं आहे खालील मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करा 7 ते 8 वाक्यामध्ये. मग त्याच्यामध्ये निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य किंवा त्याचं प्रकाशन आपल्या इथं अशा प्रकारची कृती परीक्षेमध्ये विचारली जाते. शेवटचा उपक्रम दिलाय बा की शिक्षकांच्या मदतीने हे पूर्ण करा. त्यातला पहिला शब्द आहे बा प्रावीण्य, ते विशेषण आहे त्यामुळे वि हे लघुरूप दिले बा. त्याचा मराठी अर्थ जर पाहिला तर कुशल, तरबेज, निपुण. मग हा शब्द कसा तयार झाला, तर संस्कृत मधल्या प्रवीण हा या शब्दापासून प्रवीण हा शब्द तयार झाला. प्रवीण या शब्दापासून प्रावीण्य हे विशेषण तयार झालं. प्रवीण याचा अर्थ काय, वीणा हे वाद्य वाजवण्यामध्ये जो खूप तरबेज असतो, प्र याचा अर्थ खूप, त्याला काय म्हणतो इथं प्रवीण असं आपण म्हणतो. मग अशा विविध व्यवसायांमध्ये कुशल तरबेज असणाऱ्या लोकांना काय म्हणतो, त्यांना प्रावीण्य असं आपण म्हणतो. दुसरा वाक्य चिल्लर हा शब्द आहे, नाम आहे त्यामुळे ते स्त्रीलिंग. मराठीमध्ये अर्थ जर बघितला तर त्याचं लहान, किरकोळ, खुर्दा, लहान नाणे, छोटी छोटी नाणी, त्याला पण चिल्लर असा शब्द प्रयोग वापरतो बा. इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ दिलाय बाबर पीटी, ट्रिफिलिंग आर्टिकल्स किंवा चेंज ऑफ मनी. कन्नड भाषेमधल्या चिल्हे किंवा चिल्लरे या शब्दापासून मराठी भाषेमध्ये चिल्लर हा शब्द रूढ झाला. तामिळ भाषेमध्ये चिल्ल आणि इंग्रजी भाषेमध्ये चिल्ड्रन, लहान मुलांना चिल्ड्रन म्हणतो, म्हणजे लहान, थोडक्यात खुर्द, अशा पद्धतीचा शब्द प्रयोग किंवा शब्दांचे अर्थ मराठी भाषेमध्ये हळूहळू रूढ होत गेले. किंवा आणखीन एक शब्द दिले बघा, वीज, हे नाम आहे, स्त्रीलिंग आहे. संस्कृत मधल्या विद्युल्लता या शब्दापासून वीज हा मराठी शब्द रूढ झाला. त्याचा मराठीतला अर्थ दिलाय बा विद्युत, सौदामिनी. इंग्रजीमध्ये अर्थ दिलाय बा लाइटिंग. आणि संस्कृत मधल्या विद्युल्लता या शब्दापासून मराठी भाषेमध्ये वीज हा शब्द तयार झाला. हिंदीमध्ये बिजली हा शब्द वापरला जातो. प्राकृत भाषेमध्ये बिजू, बिजू हा शब्द, बिजुआ हा शब्द प्रयोग वापरला जातो. पंजाबीमध्ये बिज, सिंध भाषेमध्ये आपल्याला बिजू आणि गुजराती भाषेमध्ये बीज हा शब्द प्रयोग हळूहळू काय होत गेला, इथं रूढ होत गेला. म्हणजे थोड्याशा फरकानं का होईना वेगवेगळ्या भाषांमध्ये हे शब्द रूढ होत गेले. आणि शेवटचं आहे ते म्हणजेच कुठला इथं गुपचूप, याचा अर्थ गप्प बसणे किंवा सायलेंटली असं आपण म्हणतो. कन्नड भाषेमधल्या गुंपू चुपू या शब्दापासून तो काय झालेला आहे, तर गुपचूप हा शब्द इथं संस्कृत मधल्या गुंपू चुपू या शब्दापासून गुपचूप हा शब्द तयार झालेला आहे. हे अव्यय आहे त्यामुळे हे लघुरूप तिथं येतं बघा. केवल प्रयोगी अव्यय आहे, मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. ओडिशामध्ये गुपचूप हा शब्द प्रयोग रूढ झाला. पंजाबी भाषेमध्ये गुपचूप हा शब्द प्रयोग रूढ झाला. सिंधी भाषेमध्ये गुपू चुपू, कानडी भाषेमध्ये गुपणे आणि गुजराती भाषेमध्ये गुपचूप. मग अशा प्रकारचे अनेक संदर्भ शब्दांची व्युत्पत्ती आपण व्युत्पत्ती कोशाच्या मदतीने आपण शोधू शकतो. मग मराठी भाषेमध्ये इतर भाषेतून घेऊन त्याचा संग्रह करणं, अशा प्रकारचा उपक्रम आपण काय करू शकतो, इथं विद्यार्थ्यांना इथं देऊ शकतो. जाता जाता फक्त मी आता शेवटी म्हणजे एक छोटीशी कथा सांगते आणि मी इथं थांबते. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी भाषेचं सौंदर्य काय असतं किंवा मराठी भाषेचं लावण्य काय असतं हे जर आपण पाहिलं
तर असं लक्षात येतं की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधली ही एक कथा आहे, जे आपण म्हणतो की मराठीचा शब्दकोश हा मराठीमधनं पहिल्यांदा तयार झाला किंवा मराठी माणसानं तयार केला. तर असं नाही, तर एका इंग्रजी व्यक्तीनं, प्रोफेसर कॅनडी नावाच्या व्यक्तीने काय केला, हा मराठी शब्दकोश तयार केला. आता भारतामध्ये एक विद्वान पंडित होते आणि त्यांची संगत कुणाला लाभली, या इंग्रजी माणसाला, प्रोफेसर कॅनडी यांना. हळूहळू जेव्हा एकमेकांशी त्या दोघांचा इतका म्हणजे संपर्क वाढत चालला की मराठीमधले अनेक शब्द आणि त्याचे अर्थ या इंग्रजी माणसाला काय होऊ लागले तर समजू लागले. मग असं अनेक शब्दांचे अर्थ जसजसे त्याला समजत गेले तेव्हा त्याला आता असं लक्षात आलं की आता आपल्याला इंग्रजी बरोबरच मराठी भाषा सुद्धा आपल्याला अस्खलितपणे बोलता येते, लिहिता येते, वाचता येते. आणि मग तेव्हा त्यांनी काय केलं की आता त्यांच्या डोक्यात काय आलं की आपण मराठी भाषेचा, आता शब्दांचा एवढा संग्रह आपल्या जवळ झालेला आहे, का नाही आपण हे शब्दकोश तयार करूया. आणि मग त्यांनी काय केलं की मराठीतला पहिला शब्दकोश तयार झाला. पंडितांना मूळची मराठी भाषा येत होती, पण त्यांनी मात्र हा शब्दकोश तयार करायच्या भानगडीत पडले नाही. जेव्हा शब्दकोश तयार झाला तेव्हा आनंदाच्या भरामध्ये हे प्रोफेसर कॅनडी जेव्हा पंडितांच्या घरी गेले, दरवाजावरची कडी वाजवली, पंडितांच्या पत्नीनं तो दरवाजा उघडला आणि त्या गृहस्थानं त्या बाईंना विचारलं, कॅनडीनं, की पंडित घरात आहेत का. तेव्हा त्यांच्या पत्नीनं उत्तर दिलं, खुंटीवरची पगडी बाजारला गेली. पुन्हा कॅनडीने विचारलं की बहुतेक या बाईंना मराठी समजलं नसेल, अहो पंडित घरात आहेत का. तेव्हा पुन्हा त्या बायकोनं उत्तर दिलं की दरवाजातली काठी बाजारला गेली. कॅनडींना वाटलं की बहुतेक या बाईंना मराठी समजत नसावं, बिंडोक असेल, कदाचित मूर्ख असेल, म्हणून पुन्हा राग आला, कारण एवढ्या वेळा प्रश्न विचारतोय आणि तिचं आपलं उत्तर खुंटीवरची पगडी बाजारला गेली, दरवाजातली काठी बाजारला गेली. पुन्हा रागाने शेवटचा प्रश्न विचारला, पंडित घरात आहेत का. तेव्हा बायकोनं पुन्हा उत्तर दिलं की दरवाजातले जोडे बाजारला गेले. पहा, भारतीय आहे, मूळची मराठी भाषा आहे, पण या बाईंना मराठी काही समजत नाही, अशा प्रकारचा गैरसमज झाला. रागारागानं तावातावानं ते निघून जात असतानाच रस्त्यात त्यांना कळून भेटले, आपले विद्वान पंडित भेटले. आणि पंडितांनी कॅनडीना म्हटलं की अहो पंडित, तुम्ही इतके विद्वान, इतके हुशार किंवा इतकं बुद्धिमान असून सुद्धा, मराठीचं जाणकार असून सुद्धा तुमच्या पत्नीला साधं मराठी सुद्धा समजू नये. तेव्हा पंडित म्हणाले, काय झालं. तेव्हा कॅनडीने घरातला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तेव्हा पंडितांनी जे उत्तर दिले त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांनी उत्तर दिलं की माझ्या मराठीला जाणून घेण्यासाठी केवळ शब्दांचे अर्थ जाणून चालत नाही, तर त्यातला भाव समजून घेणं गरजेचं आहे. शब्दांचे भाव कळाले तर अर्थ कळतात. इतकी माझी मराठी इतक्या उंचीची आहे. म्हणजे आपल्याला मराठी जर समजून घ्यायची असेल तर वरवरचा अर्थ आपल्याला समजून घेऊन चालणार नाही, तर त्यातला सखोल अर्थ, त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि मुळापर्यंत जाऊन त्याचा जर शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजेच काय आहे, व्युत्पत्ती कोश हाताळणं. कारण विविध मराठीतले भाषेचे संदर्भ आपल्याला या व्युत्पत्ती कोशामध्ये इथं पाहायला मिळतात. माझं इथं विवेचन संपलेलं आहे, इथं थांबते आणि धन्यवाद. पुनश्च एकदा मी तुमचा आभार मानते. तुम्ही आपले सर्वांनी म्हणजे